नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जीनियस कॉमर्स क्लासेस लोहा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वीच्या अकाउंट या विषयाचं पहिलं प्रकरण सुरू केले, ज्या प्रकरणाचं नाव आहे भागीदारीची ओळख व भागीदारीची अंतिम खाती। यामधले आपण प्रॉब्लेम सुरू केलेले आहेत। या अगोदर आपण जवळपास 5 प्रॉब्लेम अभ्यासलेत। आज आपल्याला 6वं प्रात्यक्षिक उदाहरण जे आहे 6वं प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला अभ्यासावयाचं आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे अकाउंटचं पुस्तक अत्यंत आवश्यक आहे। प्रॉब्लेम सोडवत असताना तुम्हाला त्या संकल्पना जर समजून घ्यायच्या असतील, समायोजन समजून घ्यायचे असतील, तुम्हाला पुस्तक समोर असणं सोबत असणं आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद तयार करायचे। कशा प्रकारे तयार करायचे पुन्हा सांगण्याची आवश्यकता पडणार नाही। ओके, तर सगळ्यात अगोदर बघा, हा प्रॉब्लेम आहे प्रात्यक्षिक उदाहरण 6। ओके, कुणाचा आहे? अर्चना आणि प्रेरणा यांचा प्रॉब्लेम आहे। ओके, हा प्रॉब्लेम आपल्याला आज सुरू करायचा आहे। फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा, काही अडचण असेल कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता। ओके, तर अर्चना आणि प्रेरणा यांचा जो प्रॉब्लेम आहे आज आपल्याला सुरू करायचा आहे। समजून घेण्याचा प्रयत्न करा, समजत नसेल तर पुन्हा पुन्हा विचारा, 10 वेळेस विचारा, 1 वेळेस सांगतो। ओके, तर बघा कोणता प्रॉब्लेम आहे सुरू करूया आपण। अर्चना आणि प्रेरणा 2:1 या प्रमाणात, किती प्रमाणात? 2:1 या प्रमाणात काय करतात? नफा तोटा विभागणाऱ्या भागीदार आहेत। खालील परीक्षा सूची आणि समायोजनांच्या आधारे 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता बघा व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि त्याच दिवशीचा काय तयार करायचं आहे? ताळेबंद तयार करायचं आहे। ओके, या ठिकाणी बघा आपल्याला एक परीक्षा सूची दिली, म्हणजे याला 30 पत्रक म्हणतात, 31 मार्च 2019 रोजीची। ओके, ही 30 पत्रक आणि सोबत काही समायोजना आहेत बघा, ॲडजस्टमेंट आहेत। ह्या ॲडजस्टमेंट वरून, या समायोजनेवरून आपल्याला व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद तयार करायचे। व्यापार खातं कशा प्रकारचं करायचं हे बघा, या प्रकारचं व्यापार खातं अर्चना आणि प्रेरणा यांच्या पुस्तकात व्यापार खाते दिनांक 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता तपशील रक्कम तपशील रक्कम। त्यानंतर नफा तोटा खाते बघा, नफा तोटा खाते या प्रकारचं तयार करा, 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता तपशील रक्कम तपशील रक्कम आणि शेवटचा आहे ते म्हणजे काय? ताळेबंद। अर्चना आणि प्रेरणा यांचा ताळेबंद 31 मार्च 2019 रोजीचा। देयता रक्कम संपत्ती रक्कम या प्रकारचे ताळेबंद या प्रकारचे रकाने केल्याच्या नंतर शेवटचं एक पेज तुमचं जे आहे ते स्पेशली तुम्हाला कायसाठी यूज करायचं आहे? वर्किंग नोटसाठी वापरायचे, होय का? हां, मग सगळ्यात महत्त्वाचं हे अकाउंट विषय आहे माय, उगा नव्हे अकाउंट विषय असल्यामुळे तुम्हाला काय करावं लागते? चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं लागते। ओके, बघा, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला प्रॉब्लेम सुरू करायचा आहे। बंट्या गुड मॉर्निंग, आला का बंट्या? हां, टाकला का चारा, काढला का दारा? ओके, तर लक्ष दे, तर सगळ्यात महत्त्वाचं अर्चना आणि प्रेरणा यांचा जे प्रॉब्लेम आहे, यांचं जे गणित आहे आपला प्रत्यक्षात सुरू करायचंय। सगळ्यांना पोहोचलं का? सुरू करायचं का? बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। ओके, सुरू करूया। तर बघा, ही 30 पत्रकाची नावे बाजू आहे आणि ही 30 पत्रकाची कोणती बाजू आहे? जमा बाजू आहे। बंट्या कोणत्या बाजूपासून सुरू करायचं रे? नावे बाजूपासून। ओके, आज तुझ्या मनावर। तर सगळ्यात महत्त्वाचं आज बंट्याच्या मनावर, बंट्याचे कोणीही मोडायचा नाही शब्द, ठीक आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकावरती बघा हे जे पद दिलेत त्यांचे पद आणि रकमा जे बघा थोड्याशा खालीवर झाल्यात। ओके, समजून घेण्याचा प्रयत्न करा, तुमच्या बुकवर पण या प्रकारची मिस्टेक असेलच कदाचित। ओके, तर बघा 30 पत्रकाच्या नावे बाजूपासून सुरू करूया। पण सुरू करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे काय? तर ज्या पदावरती ॲडजस्टमेंट विचारल्यात त्या पदाला सर्वप्रथम काय करायचे? टिक मार्क करायचे। हां, बंट्या टिक मार्क कर रे बाबा, नंतर म्हणू नको मग समजलं नाही म्हणून। तर बघा पहिली समायोजना कोणती आहे? सवर्ण स्कंदाची आहे। त्यानंतर 2 नंबरची समायोजना बघा की श्री शेखर हे आपले ग्राहक श्री शेखर 800 रुपये देण्यास काय आहेत? असमर्थ आहेत, म्हणजे ही रक्कम देऊ शकत नाहीत, म्हणजे यांच्याकडची रक्कम काय होणार आहे? बुडणार आहे, म्हणजे हे बुडीत कर्ज आहे। बुडीत कर्ज म्हटल्याच्या नंतर ऋणकोर समायोजना असते, मग ऋणकोला अशा प्रकारे टिक मार्क करा।
त्याच्यानंतर पुढची संभावना कशावर आहे बघा, एकस्व म्हणले, एकस्वाची 1/8 काय करा, खातेबाद करा. मग बघा इथे एकस्व हया का, एकस्व हया बघा कुठे दिले, तिरीस पत्रकात नावे बाजूला हया बघा, तिरीस पत्रकात नावे बाजूला हया आहे की नाही, हा हया. तर बघा त्याला टिक मार्क करा. त्याच्यानंतर पुढचं पद बघा, सॉरी पुढची संभावना बघा कशावरती आहे, उपस्करावर आहे आणि सोबतच मला वाटते जमीन व इमारत. उपस्कर आणि जमीन व इमारत या दोन्हीही पदांना काय करा, टिक मार्क करा. त्याच्यानंतर पुढची संभावना बघा कशावर आहे, अदत्त खर्च. यामध्ये मजुरी आणि विद्युत शुल्क आहे बघा, मजुरी आणि विद्युत शुल्क हया का, कुठे दिले बघा बरं, इथं आहे बघा विद्युत शुल्क आणि इथं आहे मजुरी. आपण काय केलं, ज्या पदावर संभावना विचारल्यात त्याला टिक मार्क केलं आणि शेवटची संभावना आहे की भांडवलावर काय करायचे, व्याज आकारायचे. याचा अर्थ भांडवलावर पण काय आहे, ॲडजस्टमेंट आहे. ज्या पदावर ॲडजस्टमेंट आहेत, समायोजना आहेत, त्या पदाला आपण काय केल्या, टिक मार्क केल्या. टिक मार्क करायचं माहित आहे का, हां माहित नसेल तर मला पहा, फुलं वाहा. ओके, असं नका करू. तर टिक मार्क कशावर करायचे, पुस्तकावर करायचे, प्रॉब्लेमवर करायचे. ओके. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, आपण तिरीस पत्रकाच्या नावे बाजूपासून हा प्रॉब्लेम सुरू करूया. तिरीस पत्रकाच्या नावे बाजूला पहा, पहिलं पद कोणतं आहे, स्कंद 1/4/2018. मग या स्कंदाची रक्कम किती आहे, 8,560 रुपये आहे. किती रुपये आहे, 8,560 रुपये. आता हा जो स्कंद आहे 1/4/2018 रोजीचा म्हणजे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचा आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचा म्हणजेच हा कोणता स्कंद आहे, प्रारंभण स्कंद आहे. कोणता स्कंद आहे, प्रारंभण स्कंद. आणि ह्या प्रारंभण स्कंदाचा परिणाम कुठं होतोय, या प्रारंभण स्कंदाचा परिणाम का नाही, या प्रारंभण स्कंदाचा परिणाम कुठं होतोय, व्यापार खात्याच्या नावे बाजूला. हिंग बघा इकडं, ही व्यापार खाता आहे, ह्या व्यापार खात्याची हो का ह्या डबल रेषेपासून इकडची बाजू आहे का नाही, इकडची बाजू आहे नावे आणि इकडची बाजू कोणती आहे, जमा बाजू आहे. मग व्यापार खात्याच्या कोणत्या बाजूला आहे, व्यापार खात्याच्या नावे बाजूला काय लिहायचं, प्रारंभण स्कंद. बघा ही व्यापार खात्याची नावे बाजू आपण लिहिला प्रारंभण स्कंद 8,560 रुपये. समजलं का बंट्या, ओके. गोड्याला बी समजून सांग बरं का, तुझ्या बाजूला बसले बघ कसं हसाले बघ ते गोड्या, आहे की नाही. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण प्रारंभण स्कंद घेतलं इथपर्यंत झाल्याच्या नंतर पुढचं पद बघा, पुढचं पद काय आहे, एकस्व आहे. एकस्व आहे म्हणजे एक प्रकारची काय आहे ती संपत्ती आहे. एकस्व म्हणजे एकट्याची मालकी असलेली संपत्ती, म्हणजे त्याला स्वमालकीची संपत्ती असे म्हणतात. ओके. मग एकस्व एक प्रकारची काय आहे, संपत्ती आहे. संपत्ती असल्यामुळे एकस्वाची रक्कम किती आहे बघा, 2,000 आहे. संपत्ती असल्यामुळे ताळेबंदाच्या कुण्या बाजूला येते, हे ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला येते. कुठे येते, ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. मग आता ताळेबंद बघा, हे ताळेबंद आहे, ही ताळेबंदाच्या डबल रेषेपासून इकडची बाजू, इकडची बाजू तिकडची बाजू म्हणायचं नाही. याला इकडची तिकडची बाजू जर म्हणला तर तुम्हाला कन्फ्यूज होईल. काय होईल, कन्फ्यूज होईल. म्हणून मी सांगायला काय करायचं, हे जे ताळेबंद आहे ह्या ताळेबंदाच्या इकडच्या बाजूला म्हणजेच डाव्या बाजूला कोणती बाजू म्हणायचं, देयता बाजू म्हणायचं. आणि ह्या उजव्या बाजूला कोणती बाजू म्हणायचं, संपत्ती बाजू म्हणायचं. समजलं, हां ओके. तर बघा आलं का ध्यानात, आलं, ठेवा मनात. ओके. तर बघा ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला काय घेतला आपण, एकस्व. एकस्वाची रक्कम किती आहे, 2,000 आहे. मग 2,000 आहे तर एकस्वावर समायोजना काय विचारले, एकस्वावर समायोजना विचारल्या. बघा एकस्वावर काय समायोजना विचारले, तर सगळ्यात महत्वाचं एकस्वाचे बघा कशाचे, एकस्वाचे किती बाद करायचे, 1/8. 1/8 खाते बाद करायचे. मग वर्किंग नोट मध्ये बघा, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्किंग नोट मध्ये लिहायचं असं, एकस्व रक्कम किती आहे, 2,000 आहे. एकस्वाची रक्कम किती आहे, 2,000 रुपये. एकस्वाची रक्कम किती आहे, 2,000 आहे. 1/8 खाते बाद करा म्हणले, किती खाते बाद करा म्हणले, 1/8. मग गुणिले 1 करायचं आणि भागिले किती करायचं, 8 करायचं. सोपं आहे. 8×1 8, 8×1 8, किती उरले, अबो म्हणा किती उरले, 8×1 8. पण 8 डायरेक्ट किती, 2 8 2 16, 2 न भाग जाऊ शकते ना. ओके, म्हणून 8 2 16. 1 मिनिट.
डायरेक्ट बंट्याने एकच भाग घातला आहे की ना, 8 ने एकदाच मला पडा आपण, असं नाही जमत बरं का. पूर्ण भाग जातो का तो पाहायचा. 8च्या पड्यामध्ये 20 येतात का, येत नाहीत. म्हणून बघा 8 1 8, 8 2 16. किती उरले, 4 उरले. 4 उरले तर 4ला इथं करमत नाही, मग ते काय करणार, पुढे जाणार. ओके, मग इथं गेल्याच्या नंतर त्याचं मूल्य वाढवलं त्यांनी. इथं किती झालं, 40 झालं. 8 पंचे 40, किती उरला, 0. 8 0 0. ह्यानं भाग घालून ह्याचं महत्व कमी करून घेतलं. 8 0 0 म्हणजे किती आलं, 250 रुपये. म्हणजे पहा, म्हणजे बघा, म्हणजे लक्ष द्या आणि समजून घ्या. काय सांगितलंय, 250 काय करायचे, खातेबाद करायचे. खातेबाद करायचे म्हणजे कमी करायचे. कशामधून, एकस्वामधून. मग बघा ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला इथं आपण मोठेपणात घेतले बघा, काय, एकस्व. किती रुपये घेतले, 2000. खातेबाद करा म्हणजे ह्यात तुम्ही बघा, एकस्वाचे खातेबाद करा, किती परिणाम होणार, 2. पहिला परिणाम काय सांगितलाय, ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला एकस्वाच्या रकमेतून काय करा, वजा करा. आणि दुसरा परिणाम नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. ओके, तर बघा ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला आपण पहिला परिणाम त्याला घसारा म्हणून वजा केलं तरी चालतंय, किंवा अपलेखन म्हणून वजा केले तरी चालते. 2000 मधून 250 वजा केले, बाहेर किती आले, 1750. आणि ह्या अपलेखनचा म्हणजे 250चा दुसरा परिणाम कुठं होणार, नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. हिंग हे नफा तोटा खाता आहे. ह्या डबल रेषेपासून इकडची बाजू कोणती आहे, नावे बाजू आहे. डबल रेषेपासून इकडची बाजू कोणती आहे, जमा बाजू आहे. म्हणून ह्या नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला हिंग इथं बघा काय आहे, एकस्वावर घसारा. किती रुपये, 250 रुपये. इथपर्यंत आलं का, ध्यानात ठेवा मनात. ओके, चला आता पुढचं पद काय आहे बघा. पुढचं पद आहे विविध ऋणको. ऋणकोची रक्कम किती दिले, 18500. ऋणकोची रक्कम किती दिले, 18500 दिले. ऋणको म्हणजे ग्राहक, आणि आपल्याला तर माहिती आहे ग्राहक ही व्यवसायाची काय आहे, संपत्ती आहे. म्हणून ऋणकोचा परिणाम, ह्या ऋणकोचा परिणाम कुठं करायचा आहे, अकाउंट होय माय उगन हवं, लक्ष द्यावं लागते. ओके, मग हे ऋणको आहे का नाही, ही ऋणको एक प्रकारची काय आहे, संपत्ती आहे. आणि संपत्ती असल्यामुळं का नाही याचा परिणाम कुठं करायचा, ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. बंट्यानं बघा कसा परिणाम केला हो का, ताळेबंदाची ही संपत्ती बाजू, ताळेबंदाची ही संपत्ती बाजू, आणि संपत्ती बाजूला काय घेतला, ऋणको. 17000, 18500. इथपर्यंत झालं. इनर कॉलम मध्ये रक्कम घेतली. इनर कॉलम मध्ये का बरं घेतली, कारण यावर काय आहे, समायोजना आहे. मग बघा ऋणकोवरती समायोजना काय आहे, ऋणकोवर समायोजना बघा किती नंबरची आहे, 2 नंबरची आहे का नाही. हा, 2 नंबरची काय आहे की आपले ग्राहक श्री शेखर ₹800 देण्यास काय आहेत, असमर्थ आहेत. म्हणजे हे 800 रुपये काय करू शकत नाहीत, देऊ शकत नाहीत. ती रक्कम काय होणार आहे, बुडणार आहे. याचा अर्थ हे बॅड डेप्ट आहे. याचा अर्थ हे काय करायचे, बॅड डेप्ट म्हटल्याच्या नंतर, बुडीत कर्ज म्हटल्याच्या नंतर बघा परिणाम. पहिला परिणाम काय करायचा आहे, ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला ऋणकोच्या रकमेतून काय करा, वजा करा. आणि दुसरा परिणाम बघा, नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला जुन्या बुडीत कर्जामध्ये काय करा, अधिक करा, किंवा नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला जुन्या संशयित कर्जनिधीमधून काय करायचे, वजा करायचे. ओके, मग बघा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे बुडीत कर्ज जे आहे किती रुपये आहे, 800 रुपये आहे. हे 800 रुपये ऋणकोच्या रकमेतून काय करायचे, वजा करायचे. मग बघा पहिला परिणाम काय करायचा, 800 रुपयाचा वजा करायचे. बघा ऋणकोची रक्कम घेतली आपण 18500 वजा नवीन बुडीत कर्ज किती रुपये, 800 रुपये. 800 रुपये मोठेपणात वजा केले, बाहेर किती आले, 17700. आता हे बुडीत कर्ज जे आहे, ह्या बुडीत कर्जाचा दुसरा परिणाम कुठं करायचा आहे, नफा तोटा खात्याच्या नावेला. हे नफा तोटा खातं आहे. ह्या डबल रेषेपासून इकडची बाजू कोणती आहे, नावे बाजू आहे. मग नावे बाजूला सगळ्यात अगोदर काय लिहायचं, असं बुडीत कर्ज लिहायचं. हे बघा बुडीत कर्जाचं स्ट्रक्चर तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे. हे बुडीत कर्जाचं स्ट्रक्चर आहे. त्यामध्ये काय सांगितले बघा, बुडीत कर्ज डॅश केले, त्याच्यामध्ये जुने बुडीत कर्ज कुठलं, 30 पत्रकातील, अधिक नवीन बुडीत कर्ज कुठलं, समायोजनेतील,
अधिक नवीन सकणे कुठला समायोजनेतील आणि तिन्हीच्याही बेरजेमधून वजा जुना सकणे कुठला 30 पत्रकातील। ओके, मग सगळ्यात अगोदर त्या स्ट्रक्चरनुसार आपल्याला परिणाम करायचा आहे। पहिल्यांदा बघा ही नफा तोटा खात्याची नावे बाजू, नावे बाजूला आपण घेतलं बुडीत कर्ज, त्यामध्ये जुने बुडीत कर्ज 200 रुपये। आता हे जुने बुडीत कर्ज कुठं असते 30 पत्रकात नावे बाजूला असते। मग बघा बुडीत कर्ज दिले का 30 पत्रकामध्ये दिले, बघा या ठिकाणी आहे बुडीत कर्ज किती रुपये आहे 200 रुपये आहे। किती रुपये आहे 200 रुपये आहे। हे बुडीत कर्ज कुठे घ्यायचं नफा तोटा खात्याच्या नावेला इनर कॉलम मध्ये घेतला आपण। जुने बुडीत कर्ज 200 रुपये आहे बघा या ठिकाणी। ह्याच्यामध्ये काय अधिक करायचे अधिक नवीन बुडीत कर्ज, नवीन बुडीत कर्ज जे की आपण बघा ताळेबंदाच्या संपत्तीला ऋणकोतून काय केले वजा केले 800 रुपये आहे। ते 800 रुपये काय करायचे या ठिकाणी अधिक करायचे जुन्या बुडीत कर्जात 800 रुपये अधिक केले। त्याच्यामध्ये आणखी नवीन संशयित कर्ज निधी समायोजनेमध्ये विचारलाय का बघा, नवीन संशयित कर्ज निधी समायोजनेमध्ये विचारलेला नाही म्हणून ते अधिक करायची गरज नाही। मग या ठिकाणी डायरेक्ट या दोन्हीची बेरीज केली किती आली 1000 रुपये आली। याच्यामधून वजा जुना संशयित कर्ज निधी। आता जुना संशयित कर्ज निधी कुठं असतो 30 पत्रकाच्या जमा बाजूला। ही 30 पत्रक आहे, ही जमा बाजू आहे। जमा बाजूला बघा संशयित कर्ज निधी किती रुपये आहे 500 रुपये आहे। ते 500 रुपये ऋणकोच्या रकमे जुन्या संशयित कर्ज निधी जुनं बुडीत कर्ज यामधून काय करायचे वजा करायचे। मग बघा नफा तोट्याच्या नावेला बुडीत कर्ज अधिक नवीन बुडीत कर्ज यांची बेरीज 1000 आली। त्यामधून वजा जुना संशयित कर्ज निधी किती रुपये वजा करायचे 500 वजा करायचे। बाहेर किती येणार 500 रुपये येणार। इथपर्यंत समजलं ठीक आहे। त्याच्यानंतर पुढचं पद बघा लेखन सामग्रीचा स्कंद म्हणले। कशाचा स्कंद म्हणलंय लेखन सामग्रीचा स्कंद। त्यांनी जर फक्त लेखन सामग्री म्हणलं असतं तर तो खर्च झाला असता, पण या ठिकाणी स्कंद म्हणले म्हणजे याचा अर्थ ही एक प्रकारची काय आहे संपत्ती आहे। हे लेखन सामग्रीच्या स्कंदाचा परिणाम कुठं होणार ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला। मग हे ताळेबंद आहे, ताळेबंदाची ही संपत्ती बाजू, संपत्ती बाजूला लिहायचं लेखन सामग्रीचा स्कंद किती रुपये 3000 रुपये। त्याच्यानंतर पुढचं पद बघा, पुढचं पद काय आहे व्यापार चिन्ह आहे, ज्यालाच की आपण ट्रेडमार्क म्हणतो। व्यापार चिन्ह एक प्रकारची काय आहे संपत्ती आहे। संपत्ती असल्यामुळे ह्या व्यापार चिन्हाचा परिणाम पण कुठं होणार ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला। ही ताळेबंदाची संपत्ती बाजू, संपत्ती बाजूला बघा व्यापार चिन्ह किती रुपये 2000 रुपये। इथपर्यंत झालं। त्याच्यानंतर पुढचं पद काय आहे बघा प्राप्त विपत्र। या प्राप्त विपत्राला काय म्हणतात येणे हुंड्या। काय म्हणतात येणे हुंड्या। ही एक प्रकारची काय आहे संपत्ती आहे। संपत्ती असल्यामुळे या प्राप्त विपत्राचा परिणाम पण कुठं होणार ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला। ही ताळेबंद, ताळेबंदाची ही संपत्ती बाजू, संपत्ती बाजूला बघा प्राप्त विपत्र किती रुपये 6300 रुपये। इथपर्यंत समजलं ठीक आहे। आता पुढचं पद काय आहे बघा विद्युत शुल्क आहे। कोणता आहे विद्युत शुल्क। आणि विद्युत शुल्काची रक्कम किती आहे 1450 रुपये आहे। किती रुपये आहे 1450। मग हे विद्युत शुल्काची रक्कम कुठे येणार नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला। मग हे नफा तोटा खाता आहे, ही नफा तोटा खात्याची नावे बाजू आहे। नावे बाजूला बघा आपण विद्युत शुल्क घेतलाय किती रुपये 1450। या विद्युत शुल्कावर समायोजना काय आहे टिक मार्क केले आपण, याचा अर्थ याच्यावर काय आहे समायोजना आहे। समायोजना काय आहे बघा अदत्त खर्च, यामध्ये विद्युत शुल्क आहे। अदत्त खर्च म्हणलं की लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, मनात ठेवा संबंधित खर्चामध्ये काय करायचं अधिक करायचं। मग बघा विद्युत शुल्क जो आहे विद्युत शुल्क अदत्त विद्युत शुल्क किती रुपये आहे 200 रुपये आहे। विद्युत शुल्कामध्ये काय करायचे अधिक करायचं। समजत नसेल ही समायोजना बघा अदत्त खर्च। पहिला परिणाम काय करायचा आहे व्यापार किंवा नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला संबंधित खर्चामध्ये काय करा अधिक करा। आणि दुसरा परिणाम ताळेबंदाच्या देयता बाजूला दर्शवा। बघा सगळ्यात अगोदर नफा तोटा खात्याच्या नावेला आपण विद्युत शुल्क घेतला, विद्युत खर्च घेतला किती 1450। अदत्त विद्युत शुल्क काय करायचे अधिक करायचे, अधिक करा। मग अदत्त विद्युत शुल्क किती रुपये आहे 200 रुपये आहे। 200 रुपये अधिक केल्याच्या नंतर बाहेर किती येणार 1650 रुपये येणार। बाहेर किती येणार
1650. चला बाहेर किती आले 1650 रुपये आले. इथपर्यंत झालं. आता ह्या अदत्त विद्युत शुल्काचा म्हणजे ह्या 200 रुपयाचा दुसरा परिणाम कुठं करायचा आहे? ताळेबंदाच्या देयता बाजूला. ही ताळेबंद आहे, ही ताळेबंदाची देयता बाजू. देयता बाजूला काय करा? कमीत कमी 12 ते 14 वेळी जागा सोडा देयता बाजूला भांडवल लिहिण्यासाठी. 14 वेळी सोडून द्या जागा आणि देयता बाजूला लिहा अदत्त विद्युत शुल्क या ठिकाणी घेतलाय बघा. किती रुपये आहे? 200 रुपये. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं पद बघा. पुढचं पद काय आहे? मजुरी आहे. मजुरी एक प्रकारचा प्रत्यक्ष खर्च आहे. मजुरी एक प्रकारचा काय आहे? प्रत्यक्ष खर्च आहे. प्रत्यक्ष खर्च असल्यामुळे मजुरीचा परिणाम कुठं होणार? व्यापार खात्याच्या नावे बाजूला. बंट्या लक्ष दे इकडं. व्यापार खात्याच्या नावे बाजूला. मग बघा व्यापार खात्याच्या नावे बाजूला आपण घेतलंय काय? घेतलंय मजुरी घेतलं. किती रुपये घेतलं? 950 रुपये. ह्याच्यावर पण समावना काय आहे? आदत्त मजुरी. आदत्त मजुरी म्हणल्यावर काय करतात? अधिक करतात. तुम्हाला मी सांगितलं आदत्त खर्च संबंधित खर्चामध्ये काय करायचा? अधिक करायचा. कशा प्रकारे अधिक करायचा ते येऊ सांगू का? कॅमेऱ्यामधून चापड देईल बघ तुला. ओके तर लक्ष द्या. आदत्त मजुरी. मजुरीमध्ये काय करायचं? अधिक करायचं. अधिक करत असताना बघा अदत्त मजुरी 300 रुपये आपण अधिक केले. अधिक केल्याच्या नंतर 950 म्हणजे 300 अधिक केल्यावर बाहेर किती आले? 1250. आता बघा ह्या 300 रुपयाचा दुसरा परिणाम कुठं करायचा? ताळेबंदाच्या देयता बाजूला. ही ताळेबंद आहे, ही ताळेबंदाची देयता बाजू. देयता बाजूला लिहायचं अदत्त मजुरी. किती रुपये? 300 रुपये. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. काय समजलं की काय नाही की? अकाउंट होय माय ओगन हवं लक्ष द्यावं लागते. बघा चांगलं लक्ष दिलं तर चांगलं समजते आणि लक्ष देण्या गेल्यावर जास्त समजते आहे का नाही? व्हॉट्सअपमध्ये काय करायला इकडं बघ रे. इथं उन्हातानाचं समजून सांगायला शिकवायला गरज राहील नाही बा तुला. तर काय बंट्या काय गोल्या तुम्ही आपसात बोलणं बंद करा बरं. ओके लक्ष द्या. बघा बाकीचे लेकरं कसे टुक्कुर 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 बघालेत. ओके तर लक्ष द्या. मजुरी झालं. पुढचं पद काय आहे? उष्णता व प्रकाश. उष्णता व प्रकाश एक प्रकारचा काय आहे? प्रत्यक्ष खर्च आहे. म्हणून याचा परिणाम कुठं होणार? व्यापार खात्याच्या नावे बाजूला. बघा हे आपण व्यापार खाते घेतलं. व्यापार खात्याची ही नावे बाजू. नावे बाजूला छान पैकी लिहायचं बघा उष्णता आणि प्रकाश. प्रकाश लिहि काय तर डोसक्यामध्ये प्रकाश पडला तर पडला तुझ्या. ओके हा बंट्या समजून घ्या हो. हा नाहीतर टाकचारा काढधारा टाकचारा काढधारा हे तर आपलं चालूच आहे रोजचं. इकडेही लक्ष द्यावं लागते बरं का. ते बी करावं लागते आणि हे बी करावं लागते. ढोरे चारावं लागतात, काम बी करावं लागते आणि शिकावं बी लागते आणि अभ्यास बी करावं लागते आणि अकाउंट शिकावं लागते. आणि अकाउंट शिकण्यासाठी तुम्हाला तर माहित आहे नांदेडचं सॉफ्टवेअर आहे. कुठलं आहे सॉफ्टवेअर? हे नांदेडचं आहे. फक्त इन्स्टॉल करून ठेवा. ओके मग सगळ्यात महत्वाचं उष्णता व प्रकाश घेतल्या का व्यापार खात्याच्या नावे बाजूला. ओके ही व्यापार खात्याच्या नावेला. पुढं काय आहे बघा? पुढचं पद आहे व्यापार व्यय. अत्यंत महत्वाचं पद आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. व्यापार व्यय यालाच काय म्हणतात? व्यय म्हणजे काय? खर्च. व्यय म्हणजे काय? खर्च. आता सगळ्यात महत्वाचं उष्णता व प्रकाशची रक्कम 1000 होती. मग व्यापार व्ययाची किती आहे? 850 रुपये. आता हे व्यापार खर्च व्यापार खात्यावर कधी घ्यायचं आणि नफा तोटा खात्यावर कधी घ्यायचं यासाठी एक विकास नावाची संकल्पना आहे. कोणत्या नावाची संकल्पना आहे? विकास नावाची संकल्पना आहे. बघा विकास नावाची संकल्पना तुम्हाला समजून घ्यायची आहे. आता विकास म्हणजे काय? तर बघा वि म्हणजे विविध खर्च, का म्हणजे कार्यालय खर्च आणि स म्हणजे सामान्य खर्च. बघा विकास नावाची संकल्पना आज समजत नसेल तरी स्क्रीनवर तुम्हाला दिसायले. वि म्हणजे विविध खर्च, का म्हणजे कार्यालय खर्च, स म्हणजे सामान्य खर्च. ओके तरी पण बघा विकास व्यापार खर्च आलं कुणाची आठवण करायची? विकासची आठवण करायची. कुणाची आठवण करायची? विकास. ओके बघा वि म्हणजे विविध खर्च, का म्हणजे कार्यालय खर्च आणि स म्हणजे सामान्य
खर्च। मग ह्या टुकुर टुकुर डोळ्यानं का नाही, 23 पत्रकामध्ये बघायचं विकास आलाय का, नसता म्हणायचं विकास शोधू कुठे मी ह्या विकासला, असं नाही म्हणायचं। काय करायचं, बघायचं उघड्या डोळ्यांनी बघायचं, उघडा डोळे बघा नीट, आज विकास झालाय हिट। ओके, तर सगळ्यात महत्वाचं 23 पत्रकात नावे बाजूला विकास म्हणजे विविध खर्च, कार्यालय खर्च, सामान्य खर्च हाया का नाही, इथपर्यंत दिसायला नाही बघा। ओके, इथून पुढे आहे का, इथं पण नाही। मग अशा वेळी काय करायचं, लक्षात ठेवा विविध खर्च, कार्यालय खर्च आणि सामान्य खर्च यापैकी एखादा खर्च असेल, यापैकी 2 खर्च असतील, यापैकी 3ही खर्च असतील आणि त्याचमध्ये 23 पत्रकामध्ये असं व्यापार खर्च आला असेल, तर अशा वेळी काय करायचं माहिती आहे का, हे जे व्यापार खर्च आहे कोणतं, हे दिस इज अ व्यापार खर्च, हे जे व्यापार खर्च आहे हे व्यापार खर्च व्यापार खात्याच्या कुठे घ्यायचं, नावे बाजूला घ्यायचं। आणि जर समजा विकास आला नाही, कोणाला नाही, विकास आला नाही, तर हे व्यापार खर्च कुठे घ्यायचं, नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला। फक्त लक्षात ठेवायचं व्यापार खर्च आलं रे आलं, कुणाची आठवण करायची, विकासची आठवण करायची, कुणाची आठवण करायची, विकासची। मग या गणितामध्ये बघा विकास आलाय का नाही आला, म्हणून हे व्यापार खर्च कुठे येणार, नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला। मग बघा हे नफा तोटा खाता आहे, ही नफा तोटा खात्याची नावे बाजू, नावे बाजूला लिहायचं काय, व्यापार व्यय किती रुपये, 850 रुपये। नफा तोटा खात्याच्या नावेला काय घेतला आपण, विकास आला नाही म्हणून। ओके, ठीक आहे, समजलं नसेल तर आणखी तुम्ही विचारू शकता, याच्यावर आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकूया जेणेकरून तुम्हाला ही संकल्पना समजून जाईल। ठीक आहे, त्याचं पुढचं बघा आता, पुढचं पद कोणतं आहे, विक्री परत, विक्रीमधून वजा करतात, जेव्हा विक्री आपण घेसाल तेव्हा वजा करूया। ओके, पुढचं पद काय, जमीन व इमारत आहे, जमीन व इमारतीची रक्कम किती हजार आहे, 22,000 आहे, किती आहे 22,000। जमीन व इमारत एक प्रकारची काय आहे, संपत्ती आहे, यावर समायोजन आहे का, समायोजना आहे, म्हणून ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला जमीन व इमारत इनर कॉलम मध्ये लिहायची। बघा ही ताळेबंद, ही ताळेबंदाची संपत्ती बाजू, संपत्ती बाजूला इनर कॉलम मध्ये आपण घेतले काय, जमीन व इमारत किती रुपये, 22,000 रुपये। इथपर्यंत समजलं। आता जमीन व इमारतीवर समायोजना काय आहे बघा, जमीन व इमारतीवर समायोजना, जमीन आणि इमारतीवर वार्षिक 10% दराने काय करायचं आहे, घसारा करायचा आहे। किती टक्क्यांनी घसारा करायचा आहे, 10%। 10% घसारा काढणं सोपं आहे, रक्कम किती आहे जमीन व इमारतीची, 22,000, 10% म्हणल्याच्या नंतर गुणिले 10 भागिले 100, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, शून्य कट करायला लाजायचं नाही, जो लाजला तो गाजला। ओके, टाक चारा काढ धारा। मग बघा सगळ्यात महत्वाचं 2200, 2200 एवढा काय आलाय, जमीन व इमारतीवर घसारा आलाय। घसारा म्हटल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे घसाऱ्याचा परिणाम काय करायचा बघा, पहिला परिणाम काय सांगितलाय, ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला संबंधित संपत्तीमधून काय करा, वजा करा। आणि दुसरा परिणाम काय सांगितलाय बघा, नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला दर्शवा। मग बघा घसाऱ्याचा पहिला परिणाम, ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला जमीन व इमारत घेतलं, त्याच्यामधून वजा घसारा 2200 रुपये, 2200 घसारा वजा केल्याच्या नंतर बाहेर किती येतात, 19,800। आता घसारा हा अप्रत्यक्ष खर्च असतो, म्हणून या 2200चा परिणाम थेट कुठं होणार, नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला। बघा ही नफा तोटा खाता आहे, ही नफा तोटा खात्याची नावे बाजू आहे, नावे बाजूवर लिहायचं जमीन व इमारतीवर घसारा किती रुपये, 2200 रुपये। इथपर्यंत आलं का माझ्या ध्यानात, समजलं का मग, ओके बापू तुला समजलं काय, ओके चला लक्ष द्या। आता पुढचं पद काय आहे बघा, पुढचं पद आहे उपस्कर। कोणता आहे, उपस्कर। उपस्कर म्हणजे फर्निचर, उपस्कर म्हणजेच काय, फर्निचर एक प्रकारची संपत्ती आहे, यावर टिक मार्क केले, आपण काय केले, टिक मार्क केले। उपस्कराची रक्कम किती आहे, 13,000 रुपये आहे, यावर समायोजन आहे, म्हणून ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला इनर कॉलम मध्ये लिहायचं उपस्कर। या ठिकाणी आपण घेतले बघा उपस्कर किती हजार, 13,000। आता उपस्करावर समायोजन काय आहे बघा, उपस्करावर समायोजन बघायचं, काय सांगितली, 2 समायोजन आहेत उपस्करावर, एक आहे बघा 4 नंबरची आणि दुसरी किती आहे 5 नंबरची। 4 नंबरची समायोजन काय सांगितले की उपस्कराचा एक भाग 5,000 मूल्याचा 1 ऑक्टोबर 2018 रोजी खरेदी करण्यात आला।
म्हणजे उपस्कराचे दोन भाग आहेत, एक 5,000चा आहे आणि दुसरा कितीचा असेल मग 8,000चा. एकूण 13,000 आहेत ना. 13,000 मधला एक भाग 5,000चा म्हणल्याच्या नंतर दुसरा भाग कितीचा असेल 8,000चा. त्यानंतर बघा उपस्करावर 5% घसारा सांगितलाय. उपस्करावर किती टक्क्यांनी घसारा सांगितलाय 5%. आता हे वर्किंग नोट मध्ये आपल्याला समजून घ्यायचंय, तर तुम्हाला मी तात्पुरतं काय करतो इथंच समजून सांगतो, आहे का नाही. आता या ठिकाणी बघा वर्किंग नोट मध्ये काय करा, असं छान पैकी उपस्कर घ्या. उपस्कराची रक्कम किती घ्यायची 13,000 रुपये घ्यायची. घेतली का. त्यांनी काय सांगितलंय बघा, एक भाग 5,000 मूल्याचा कधी घेतलाय 1 ऑक्टोबर 2018 रोजी. मग काय करा, असे दोन हिस्से करा छानपैकी. एक कितीचा भाग आहे 5,000चा आणि दुसरा कितीचा आहे 8,000चा. पण जो 5,000चा भाग आहे तो कधी घेतलाय 1/10/2018 घेतलाय. उपस्करावर घसारा किती सांगितलाय बघा 5%नी सांगितलंय. मग एक काम करा की 8,000चा काही उल्लेख आहे का कुठंच नाही. 8,000वर डायरेक्ट पूर्ण वर्षभराचा घसारा काढा. कसा काढायचा बघा, गुणिले 5 भागिले 100. हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला. 5 0 0 5 8 40. हा उपस्करावर बघा 8,000च्या वर किती आला घसारा 400 रुपये आला. आता हे 5,000 जे आहेत 5,000वर पूर्ण वर्षभराचा घसारा काढून घ्या. 5,000वर पूर्ण वर्षभराचा घसारा काढून घेत असताना सगळ्यात महत्वाचं बघा 5,000 गुणिले 5 भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 5 0 0 5 5 25. 5 5 किती 25. ओके. किती आला 250 रुपये घसारा. पण हा 250 घसारा किती महिन्याचा आहे 12 महिन्याचा आहे, म्हणजे एका वर्षाचा आहे. पण हे उपस्कर कधी घेतलंय 1 ऑक्टोबर 2018 मग 1 ऑक्टोबर 2018 आणि आपल्या गणिताचं वर्ष कधी संपायले 31 मार्च 2019 संपायले. याचा अर्थ बघा 1 ऑक्टोबर पासून 31 मार्च 2019 पर्यंत फक्त किती महिने वापरले 6 महिने वापरले. मग पूर्ण 12 महिन्याचा किती आलाय 250 आलाय. मग 6 महिन्याचा किती येणार तर 4/10. तर 4/10 म्हणजे याला कितीने भागावं लागेल 2 न. बे 1 बे, बे 2 4, 1 उरला, बे 5 10, ब झालं की बे म्हणाव. ओके. किती आला घसारा 125. हे 5,000वरचा 125 आणि हा 400 दोन्ही घसारा एकत्र करा म्हणजे किती येईल 525 रुपये. आता हा घसारा म्हटल्याच्या नंतर काय करतात संबंधित संपत्तीमधून वजा करतात. मग ताळेबंदाच्या संपत्तीला उपस्कर घेतला आपण 13,000 वजा घसारा 525 रुपये. बाहेर किती आले 12,475. इथपर्यंत झालं. ह्या घसाऱ्याचा दुसरा परिणाम कुठं करायचा आहे नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. आता हे नफा तोटा खाता आहे त्याच्या नावे बाजूला बघा उपस्करावर घसारा किती रुपये 525 रुपये. इथपर्यंत समजलं ठीक आहे. आता पुढचं पद बघा. पुढचं पद काय आहे बँकेतील रोख आहे. बँकेतील रोख एक प्रकारची काय आहे संपत्ती आहे. संपत्ती असल्यामुळे याचा परिणाम कुठं होणार ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. ही ताळेबंदाची संपत्ती बाजूला लिहायचं या ठिकाणी बघा बँकेतील रोख किती रुपये 5,000 रुपये. इथपर्यंत समजलं ठीक आहे. पुढचं पद काय आहे बघा. पुढचं पद आहे बघा गुंतवणूक. गुंतवणुकीला पर्याय नाव काय आहे विनियोग. गुंतवणुकीला काय म्हणतात विनियोग. ओके. आज पावडर लावाय नाही आहे का नाही म्हणूनच बंट्या बघा नाही गेलाय. इकडे ध्यान दे माझ्याकड समजून सांगायला मी काय फोन आता ते तुला सारखं त्या व्हॉट्सअप आणि तू काय आहे की काय नाही की बा तुलाच कळाले. इथं जीवाची हाडाची काडी रक्ताचं पाणी करून सांगायला घसा कोरडा पडालाय आणि तू तिकडे बघायला असं अकाउंट विषय वय माय उग नव समजून घ्यावं लागत. ते मास्तर सांगाले तू काय करालास. ओके. बघ इकडं हे महत्वाचं आहे. गुंतवणूक एक प्रकारची काय आहे संपत्ती आहे. संपत्ती असल्यामुळे याचा परिणाम कुठं होणार ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. ही ताळेबंदाची संपत्ती बाजूला घेतला आपण गुंतवणूक किती रुपये 7,500 रुपये. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर पुढचं पद काय आहे बघा उचल आहे. आता उचल अर्चना आणि प्रेरणा यांची उचल आहे. याचा परिणाम
ताळेबंदाच्या देयताला भांडवलामधून वजा करतात. नंतर आपण भांडवल घेतल्याच्या नंतर त्याचा परिणाम करूया. पुढचं पद काय? बुडीत कर्ज घेतलंय का आपण? घेतलंय. ठीक आहे. पुढे काय आहे? खरेदी किती आहे? 23,700. खरेदीचा परिणाम कुठं करायचा? खरेदीचा परिणाम करायचा व्यापार खात्याच्या नावेला. आपण खरेदी परत दिले का? दिले बघा. 23 पत्रकात जमाला खरेदी परत आहे 1000. मग अगोदर काय करा? व्यापार खात्याच्या नावेला इनर कॉलम मध्ये खरेदी घ्या. या ठिकाणी आता हे व्यापार खातं, ही व्यापार खात्याची नावे बाजूला घेतला आपण खरेदी 23,700. त्याच्यामधून काय करायचे? वजा खरेदी परत 1000. 23,700 मधून 1000 वजा केले, बाहेर किती आले? 22,700. त्याच्यानंतर पुढचं पद बघा. आता इथलं 23 पत्रकातल्या नावेबाजूची पद संपले. याच्यामध्ये फक्त आपल्याला मला वाटते काय राहिले? आपलं फक्त उचल राहिले आणि विक्री परत राहिले. बाकी सगळ्यांचा आपण परिणाम केलाय. आता 23 पत्रकात जमा बाजूला बघा. पहिलं पद काय आहे? भांडवल आहे. भांडवलावर टिक मार्क केले, याचा अर्थ समायोजन आहे व्याजाची. ती सोडूया आपण, काही काळजी करू नका. आता भांडवल बघा. अर्चना आणि प्रेरणा यांचं भांडवल ताळेबंदाच्या देयता बाजूला स्ट्रक्चर नुसार लिहायचं. आता ही ताळेबंद आहे आणि ही ताळेबंदाची देयता बाजूला बघा स्ट्रक्चर नुसार लिहायचं आपल्याला. भांडवल कशानुसार लिहायचं? स्ट्रक्चर नुसार लिहायचं. भांडवल खाते घेतलं. पहिल्यांदा कुणाचं भांडवल आहे? अर्चना यांचं भांडवल आहे 40,000. इनर कॉलम मध्ये लिहा. कमीत कमी खाली 6 ओळी जागा सोडा. ओके. त्याच्यानंतर कुणाचं भांडवल लिहायचं बघा? प्रेरणा यांचं भांडवल किती आहे? 20,000. याच्या खाली 6 ओळी जागा असेलच. आपण 12 ओळी सोडल्यामुळं एवढ्या जागा शिल्लक राहणं शक्यच आहे. ओके. भांडवल घेतलं इनर कॉलम मध्ये अर्चनाचं आणि प्रेरणाचं. आता पुढं त्यांची उचल जे आहे काय करा? भांडवल लिहिलं, 2 ओळी शुद्ध नफा तोटा ह्याला जागा सोडा. भांडवलावर व्याज ह्याला 1 ओळ जागा सोडा. 1 ओळ टोटलला सोडा आणि त्याच्या खालच्या ओळीला लिहा उचल 1,200. 1,200 आहे का उचल? बघा बरं. हो, 1,200 आहे. कुणाची? अर्चना यांची. इनर कॉलम मध्ये घेतली. नंतर प्रेरणाचे भांडवल घेतला आपण 20,000. 1 ओळ शुद्ध नफ्याला सोडा, 1 ओळ भांडवलावर व्याज, 2 ओळी झाल्या. 1 ओळ टोटलला सोडा आणि वजा उचल 900 रुपये. 900 रुपये उचल कोणाची आहे? प्रेरणाची आहे. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा. पुढचं पद काय आहे? इतर कर्ज आहे. काय आहे? इतर कर्ज किती रुपये आहे? 3,000. या कर्जाचा परिणाम कुठं होणार? ताळेबंदाच्या देयता बाजूला. कर्ज म्हणलं की एक प्रकारची देयता असते. मग ताळेबंदाच्या देयता बाजूला बघा या ठिकाणी लिहिलं आपण ही ताळेबंदाची देयता बाजूला इतर कर्ज किती रुपये? 3,000 रुपये. त्याच्यानंतर पुढचं पद कोणतं आहे? पुढचं पद बघा राखीव निधी आहे. रिझर्व्ह फंड ज्याला आपण म्हणतो. ही राखीव निधी पण कुठे येणार? ताळेबंदाच्या देयता बाजूला. मग हे ताळेबंद आहे, ही ताळेबंदाची देयता बाजू बघा. हा देयता बाजूला काय लिहायचंय? राखीव निधी किती रुपये? 1,000 रुपये. त्याच्यानंतर पुढचं पद काय आहे? विविध धनको आहे. धनकोवर काही समायोजन आहे का? धनकोवर कसल्याही प्रकारची समायोजना नाही. म्हणून धनकोची रक्कम बघा 17,500 आहे. धनको पण कुठे लिहायचा? ताळेबंदाच्या देयता बाजूला. ही बघा ताळेबंदाची देयता बाजूला आपण घेतलं धनको 17,500 रुपये. त्याच्यानंतर पुढचं पद काय आहे? पुढचं पद बघा. पुढचं पद आहे देय विपत्र म्हणजे देणे हुंड्या. कोणत्या हुंड्या? देणे हुंड्या. बिल्स पेएबल ज्याला आपण म्हणतो. याचा परिणाम कुठं होणार? याची रक्कम किती आहे? 5,000 आहे. याचा परिणाम होणार ताळेबंदाच्या देयता बाजूला. ही ताळेबंदाची देयता बाजूला बघा देय विपत्र किती रुपये? 5,000 रुपये. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर पुढचं कोणतं पद आहे? खरेदी परत परिणाम केलाय. संशयित कर्ज निधी परिणाम केलाय. पुढे काय आहे? विक्री आहे. विक्री एक प्रकारचं प्रत्यक्ष उत्पन्न आहे. म्हणून विक्रीचा परिणाम कुठं होणार? व्यापार खात्याच्या जमा बाजूला. ही व्यापार खाता आहे. व्यापार खात्याची ही जमा बाजूला आपण इनर कॉलम मध्ये घेतली विक्री. इनर कॉलम मध्ये का बरं घेतली? कारण विक्री परत त्यामधून काय करायचंय? वजा करायचंय. विक्री परत किती दिल्या बघा बरं. हो का? 23 पत्रकात आहे बघा. विक्री परत किती आहे? 400 रुपये आहे. मग विक्रीमधून विक्री परत या ठिकाणी आपण वजा केली. व्यापार खात्याच्या जमा बाजूला 400 रुपये वजा केले. बाहेर किती आले? 29,800 रुपये. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर पुढचं पद काय आहे? व्याज आहे. आता हे व्याज किती रुपये आहे बघा? 310 रुपये आहे. हे व्याज जमा बाजूला आले. याचा अर्थ हे एक प्रकारचं काय आहे? उत्पन्न आहे. म्हणून याचा परिणाम
कुठं होणार? नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला. बघा हे नफा तोटा खातं, नफा तोटा खात्याची ही जमा बाजू. जमा बाजूला आपण घेतलं प्राप्त व्याज किती रुपये? 310 रुपये. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं पद काय? इथले पद संपले, इथले पद संपले. तरी पण त्या बघा कसा बघायला, आणखी पुढचं पद म्हणले की अजून तिथंच बघायला काय राव. हा इथपर्यंत झालं. आता बघा समायोजना. समायोजना यामध्ये नंबर 1 ची समायोजना. किती नंबरची? 1 नंबरची समायोजना. समजून घ्या, एक महत्वाची संकल्पना या ठिकाणी बघा. 31 मार्च 2019 रोजी शिल्लक असलेल्या मालाचे लागत मूल्य म्हणजेच परिव्यय मूल्य किती होतं? 12,000 होतं. आणि 12,000 असून त्याचं बाजार मूल्य म्हणजे विपणी मूल्य म्हणजे बाजारातली किंमत जी आहे, मार्केट प्राइस जे आहे, मार्केट प्राइस किती आहे बघा? 17,000 आहे. मग एक काम करायचं, परिव्यय मूल्य म्हणजे मूळ किंमत आणि बाजार मूल्य म्हणजे बाजारातली किंमत. अशा दोन रकमा दिल्यात. एक दिल्या बघा 17,000 आणि दुसरी किती दिल्या? 12,000. मग काय करायचं? दोन्हीपैकी जी रक्कम कमी असेल एकच धरात ठेवायचं. सवर्ण स्कंद आलं रे आलं. जिथं कमी तिथं आम्ही, जिथं कमी तिथं आम्ही. उगं नव माय अकाउंट विषय आहे. मग जिथं कमी तिथं सवर्ण स्कंद. मग बघा दोन रकमेपैकी कोणती रक्कम कमी आहे? 12,000 कमी आहे. मग सवर्ण स्कंद म्हणल्याच्या नंतर परिणाम काय करायचे बघा. पहिला परिणाम कुठं करायचा आहे? व्यापार खात्याच्या जमा बाजूवर आणि दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूवर. ओके. मग बघा व्यापार खात्याच्या जमा बाजूवर पहिला परिणाम करा. सवर्ण स्कंद हे व्यापार खातं, जमा बाजूला सवर्ण स्कंद किती रुपये? 12,000 रुपये. आणि दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला, ही ताळेबंदाची संपत्ती बाजू, संपत्ती बाजूला बघा सवर्ण स्कंद किती रुपये? 12,000 रुपये. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबरची समायोजना आपण सोडवली, 3 नंबर सोडवली, 4 सोडवली, 5 सोडवली, 6वी पण समायोजना आपण सोडवल्या. मजुरीची आदत्त मजुरी अधिक करून देयताला घेतल्या. ठीक आहे. पुढचं पद काय आहे बघा? भांडवलावर व्याज. आदत्त मजुरीचा परिणाम आपण केलाय ना देयता बाजूला. ओके, परिणाम केलाय, काही अडचण नाही. आता पुढची समायोजना बघा. भांडवलावर व्याज आकारायचे. भांडवलावर व्याज किती टक्क्यांनी काढायचे? 3% काढायचे. मग त्यांचं भांडवल किती आहे बघा? अर्चनाचं 20,000 आणि प्रेरणाचं किती आहे? सॉरी, अर्चनाचं 40,000 आणि प्रेरणाचं किती आहे? 20,000 आहे. मग भांडवलावर व्याज काढा. वर्किंग नोट मध्ये लिहा छानपैकी. हा छानपैकी लिहा, आहे की नाही? व्याज काढायचे. पहिल्यांदा कोण आहे? अर्चना. अर्चना यांचं भांडवल 40,000. 40,000वर 3% व्याज काढा. गुणिले 3/100. हे 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 3 0 0 3 0 0 3 चौक 12. अर्चना यांच्या भांडवलावर किती आले? 1,200 रुपये आले. प्रेरणाचं भांडवल किती आहे? 20,000 आहे. प्रेरणा यांचं भांडवल आहे 20,000. 3% काढा. गुणिले 3/100. हे 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 3 0 0 3 0 0 3 2 6. किती रुपये आलं? 600 रुपये. अर्चना यांच्या भांडवलावर 1,200 रुपये, प्रेरणा यांच्या भांडवलावर 600 रुपये. भांडवलावर व्याज म्हणलं की लक्षात ठेवा, भांडवलावर व्याज म्हटल्याच्या नंतर भांडवलावरील व्याजाचे परिणाम किती होतात? 2 होतात. बघा पहिला परिणाम ताळेबंदाच्या देयता बाजूला भागीदारांच्या भांडवलात काय करा? अधिक करा. आणि दुसरा परिणाम नफा तोटा खात्याच्या नावे बाजूवर दर्शवा. इथपर्यंत समजलं. म्हणजे भांडवलावरचे व्याज भागीदाराच्या भांडवलात काय करावयाचं पद आहे? अधिक करावयाचं आहे. म्हणून बघा पहिला परिणाम ताळेबंदाच्या देयता बाजूला आपण काय केलं? देयता बाजूला बघा आपण ही देयता बाजू आहे, भांडवल खाते घेतलं. अर्चना यांचं भांडवल 40,000 अधिक भांडवलावर व्याज 1,200. हे कोणाच्या भांडवलावरचे व्याज घेतला आपण? अर्चना यांच्या भांडवलावरचे घेतलं. नंतर कोणती भागीदार आहे? प्रेरणा आहे. भांडवल किती आहे? 20,000 अधिक भांडवलावर व्याज किती रुपये? 600 रुपये. अधिक केलं. ओके, एक परिणाम झाला. आता ह्या भांडवलावरील व्याजाचा दुसरा परिणाम कुठं करायचा आहे? नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. मग बघा हे नफा तोटा खातं, नफा तोटा खात्याची ही नावे बाजू, नावे बाजूला लिहायचं भांडवलावर व्याज. अर्चना आणि प्रेरणा. अर्चनाच्या भांडवलावर व्याज किती आहे बघा? 1,200 आणि
प्रेरणाच्या भांडवलावर किती आहे 600 रुपये आहे. इथपर्यंत झालं. ठीक आहे. आपण काय केलं, भागीदारांच्या भांडवलावरचे व्याज दुसरा परिणाम केला. जवळपास आपलं तिरीसपत्रक आणि समायोजना या ठिकाणी काय झाल्या, संपल्या. आता अत्यंत महत्त्वाचं काम आहे, एक एक खात्याची आपल्याला काय करायचे आहे, वाट लावायची आहे. वाट लगा देंगे एक एक खाते की. बघा, ही व्यापार खाता आहे, व्यापार खात्याची ही नावे बाजू, व्यापार खात्याची ही जमा बाजू. निरीक्षण करा कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे. कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे, जमा बाजूची बेरीज जास्त आहे. मग जमा बाजूला बघा पहिलं पद काय आहे, सॉरी जमा बाजूला बघा व्यापार खाता आहे, व्यापार खात्याची ही जमा बाजू, जमा बाजूची अगोदर बेरीज करा. सगळ्यात शेवटीची बेरीज आपण बघा. सगळ्यात महत्त्वाचं लक्ष द्या, आता अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आता अत्यंत महत्त्वाचं आपल्याला व्यापार खातं बंद करायचंय. कसं बंद करायचं बघा. आज निरीक्षण करा कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे. ही नावे बाजू आहे, ही जमा बाजू आहे. जमाची बेरीज जास्त येईल म्हणून एकदम शेवटी घेतली आपण 41,800 एकदम शेवटी लिहा. आता नावेची बेरीज कमी येईल ना, नावेची बेरीज कमी येईल. मग इकडली बेरीज जर आपण केली तर नावेची बेरीज यायला फक्त 33,510. ज्या ठिकाणी ते पद लिहायचे संपलेत त्याच ठिकाणी बेरीज करा खालच्या वेळेला 33,510 रुपये. मग जमाची बेरीज 41,800 आहे आणि नावेची बेरीज 33,510 रुपये आहे. कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे, जमा बाजूची बेरीज जास्त आहे. म्हणून व्यापार खात्यावर या ठिकाणी काय होणार, ढोबळ नफा. म्हणून व्यापार खात्याच्या नावेला लिहायचा ढोबळ नफा. नफा तोटा खात्याला स्थानांतरित किती 8,290. पण 8,290 कसे आले, ह्या 41,800 मधून 33,510 काय करायचे, वजा करायचे रफ मध्ये. ओके, वजा केल्यावर दोन्ही मधला फरक येते 8,210. हे ढोबळ नफा म्हणून लिहायचं. हे ढोबळ नफा लिहिला. इकडली बेरीज किती येणार 41,800. आता ह्या ढोबळ नफ्याचा परिणाम थेट कुठं करायचा, नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला. आता हे नफा तोटा खाता आहे, नफा तोटा खात्याची ही जमा बाजू. जमा बाजूला बघा ढोबळ नफा कोणत्या खात्यावरून, व्यापार खात्यावरून 8,290 रुपये. इथपर्यंत समजलं का, इथपर्यंत आलं का ध्यानात, पण त्या समजाले का. हा मग बघा, आता हे नफा तोटा खाता आपल्याला बंद करायचे. निरीक्षण करा कोणत्या बाजूची बेरीज जास्त येईल. हे नावे बाजूचे पद, ते जमा बाजूचे पद. मग जमाची बेरीज कशी येणार, जास्त येणार. मग आपण नफा तोटा खात्याच्या जमाची बेरीज केली, किती यायली 8,600. आणि नावेची बेरीज ज्या ठिकाणी ते पद लिहायचे संपले तिथंच केली 7,775 यायले. मग आता एक काम करा, दोन्ही मधला फरक काढा. जमाची बेरीज जास्त आहे, नावेची बेरीज कमी आहे. मग नफा तोटा खात्यावर या ठिकाणी काय होणार, शुद्ध नफा होणार. 8,600 मधून 7,775 जर वजा केले, दोन्ही मधला फरक किती यायलाय 825. हा नफा तोट्याच्या नावेला काय म्हणून लिहायचा, शुद्ध नफा. या ठिकाणी आपण लिहिला बघा 825. आता हे शुद्ध नफा काय करायचं, इनर कॉलम मध्ये भागीदारांना वाटप करून द्यायचं आहे. मग आता भागीदारांचं नफा तोटा वाटपाचं प्रमाण काय आहे बघा. नफा तोटा वाटपाचं प्रमाण आहे 2:1. 2:1 आहे. मग आता शुद्ध नफा आपल्याला वाटप करायचा आहे. शुद्ध नफा किती यायलाय 825 यायलाय. मग या ठिकाणी बघा 825 शुद्ध नफा कसा वाटप करायचा आहे 2:1. 2:1 म्हणजे या ठिकाणी अर्चनाला किती हिस्से द्यायचे, 2 हिस्से. आणि प्रेरणाला किती द्यायचा आहे 1 हिस्सा. म्हणजे एकूण किती हिस्से करायचे, 3 हिस्से. म्हणजे कितीनं भागावं लागल, 3 भागावं लागल. बघा 3:1 3, 3×2 6. किती उरले, 2 उरले. किती झाले 22. 3×7 21. किती उरला 1, 15 झाले. 3×5 15. म्हणजे 275. 1 हिस्सा यायलाय. मग एक काम करायचं, अर्चना 215 गुणिले 2. नंतर प्रेरणा 275 गुणिले 2, 275 गुणिले 1. ओके. मग हे शुद्ध नफा जो आहे तो वाटप करायचा. मग या ठिकाणी बघा वाटप केल्याच्या नंतर अर्चनाला किती यायलाय 550 रुपये आणि प्रेरणाला 275 रुपये. शुद्ध नफा बाहेर लिहायचा, इनर कॉलम मध्ये वाटप करायचा. आणि नफा तोट्याच्या नावेची बेरीज पण आपण या ठिकाणी जर केली तर किती येणार 8,600. पण ह्या लास्टच्या बेरजा काय करायच्या, समोरासमोर लिहायच्या. आता ह्या शुद्ध नफ्याचा परिणाम कुठं होणार, ताळेबंदाच्या देयता बाजूवर भागीदाराच्या भांडवलात अधिक करतात. आता हे ताळेबंद आहे, ताळेबंदाची ही देयता बाजू आहे. देयता बाजूला बघा भांडवल घेतला आपण अर्चना यांचं अधिक शुद्ध नफा 550. मग शुद्ध नफा अधिक करा, भांडवलावरचे व्याज अधिक करा. 40,000 मध्ये
शुद्ध नफा आणि भांडवलावरचे व्याज जर अधिक केलं, बेरीज किती येईल? 41,750. त्याच्यामधून वजा उचल म्हणून आपण लिहिलं होतं अगोदरच 1,200 उचल वजा केली, बाहेर किती येणार? 40,550 रुपये येणार. हे झालं अर्चना यांचा हिशोब. नंतर प्रेरणा यांचे भांडवल 20,000 अधिक शुद्ध नफा 275 रुपये अधिक भांडवलावरचे व्याज 600. या तिन्हीची बेरीज केली 20,875. त्यामधून वजा उचल किती आहे? 900 रुपये, बाहेर किती येणार? 19,975. आता काय करायचं? ताळेबंदाची ही देयता बाजू, ताळेबंदाची ही संपत्ती बाजू, दोन्ही साईडच्या बेरजा समोरासमोर करा. देयताची बेरीज यायला बघा 87,525 आणि संपत्तीची यायला 87,525. अशा प्रकारे आपलं या ठिकाणी अर्चना आणि प्रेरणा यांचं जे प्रात्यक्षिक उदाहरण क्रमांक 6 होतं हे या ठिकाणी काय झालं? संपलं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. ठीक आहे, थांबूया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.